हे बँक खाते 1 जानेवारीपासून तात्काळ बंद होणार. जाणून घ्या आर-बी-आयचे नवीन नियम. भारतात बँकिंग क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँक आर-बी-आयने मोठे प्लॅन आखले आहे. 9 वर्षात 1 जानेवारी 2000 पासून आर-बी-आयकडून क्रियाशील नसलेले 3 प्रकारचे बँक खाते तात्काळ बंद करण्यात येणार आहे. या संबंधात देशभरातील राष्ट्रीयकृत बँकांना आणि खाजगी बँकांना आर-बी-आयकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. काय आहे आर-बी-आयचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे 2025? देशात बँकिंग व्यवस्थेत अधिक सुचारू कार्यप्रणाली, बँकिंग आर्थिक व्यवहारात आमूलाग्र बदल तसेच सुरक्षित आणि पारदर्शक बँकिंग कार्यप्रणाली विकसित करण्याच्या दृष्टीने आर-बी-आयकडून विविध पावले उचलल्या जात आहे. या संदर्भात आर-बी-आयचे नवीन नियम काय आहेत आणि त्यांचा बँक ग्राहक आणि बँकिंग प्रणालीवर काय परिणाम होईल याबाबत आपण जाणून घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जे नवीन पावले उचलली जात आहेत त्यात विशेषरित्या बँकिंग क्षेत्रात डिजिटलायझेशन आणि आधुनिकीकरण वाढवा यावर भर देण्यात येत आहे. आर-बी-आयचे म्हणणे आहे की वर्तमान बँकिंग प्रणालीत 3 विविध प्रकारचे बँक खाते बंद केल्याने बँकिंग व्यवस्थेत आणखीन सुधार आणि जोखीम दूर होईल. हा बदल बँकिंग ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना उत्तम बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी मदतगार ठरणार आहे. हे 3 प्रकारचे खाते 1 जानेवारी 2025 पासून बंद होणार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन गाईडलाईन आणि नियमानुसार येणाऱ्या 1 जानेवारी 2025 पासून बँकांमध्ये असलेल्या 3 प्रकारचे बँक खाते तात्काळ बंद केले जातील. या बँक खात्यांचे तपशील पुढील प्रमाणे. अशी बँक खाते जी दीर्घकाळापासून निष्क्रिय अवस्थेत आहेत. यामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये कोणताही बँकिंग व्यवहार किंवा आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही. अशा बँक खात्यांना निष्क्रिय खाते ही संज्ञा देण्यात येते. या बँक खात्यामध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत अशी खाते आर-बी-आयकडून बंद करण्यात येणार आहेत. विविध राष्ट्रीय आणि खाजगी बँकांमध्ये अशी खाती असतात ज्यात दीर्घकाळापासून आर्थिक व्यवहार झालेला नसतो. साधारणतः 2 वर्षापर्यंतच्या खात्यामध्ये कोणताही व्यवहार झालेला नसला तर ते निष्क्रिय खाते मानले जाते. यांना सुप्त बँक खाते म्हटले जाते. यांना सुद्धा 1 जानेवारी 2025 पासून बंद करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या बँकमध्ये सध्या झिरो बॅलन्स अकाउंट खाते उघडण्याची योजना असते. अनेक ग्राहक बँकामध्ये झिरो बॅलन्स खाते उघडले जात असताना आपली खाते त्याची उघडतात, मात्र त्यात रक्कम जमा केली जात नाही किंवा खात्यात आर्थिक व्यवहारही होत नाही. अशा झिरो बॅलन्स खात्यांची यादी काढून त्यांचे निरीक्षण करून दीर्घकाळापासून या झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये जर कोणतीही रक्कम जमा केलेली आढळली नाही किंवा खात्यात रक्कम शून्य असेल असे खातेसुद्धा बंद करण्यात येणार आहे. काय आहे आर-बी-आयच्या या नवीन नियमांचा उद्देश? बँकिंग सेक्टरमध्ये ग्राहकांची सुरक्षा आणि पारदर्शिका तसेच विचारू कार्यक्रमासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने हे नवीन नियम लागू केले आहे. यासाठी आर-बी-आयने अनेक कारणे दिली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते 3 प्रकारचे उपरोक्त खाते बंद केल्याने बँकिंग सेक्टरमध्ये फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांचा धोका टाळता येईल. यामुळे बँकांची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच निष्क्रिय बँकेतील खाते बंद केल्याने बँका आपल्या संसाधनाचा उत्तम प्रकारे उपयोग करू शकणार आहे. निष्क्रिय, सुप्त आणि दीर्घ काळापासून आर्थिक व्यवहार न झालेले बँक खाते बंद पडल्यानंतर बँकमध्ये नियमित कामकाजात ताण कमी होईल. तसेच डिजिटल बँकिंग आणि बँकांना अतिरिक्त वेळ मिळून तो वेळ ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवा वापरण्यात प्रोत्साहित करण्यात उपयोगी ठरेल. सोबतच बँक खात्यासंदर्भात के-वाय-सी नियमांचे उल्लंघन न होता के-वाय-सी पालनमध्ये वाढ होईल. यामुळे नियमित ग्राहकांची के-वाय-सी तपशील अपडेट करण्यासाठी मदत होईल. हे होतील बँकिंग ग्राहकांवर परिणाम. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे बनवण्यात आलेले नवीन नियम बँकिंग ग्राहकावर विविध परिणाम टाकून त्यांच्या सुविधेसाठी लाभदायक ठरणार आहे. विविध प्रकारची खाते बंद करण्यासाठी आर-बी-आयने जे नवीन नियम आणि सूचना दिले आहे त्यामुळे अनेक बँकिंग ग्राहक यांचे खाते निष्क्रिय किंवा सुप्त आहे त्यांना आपले खाते सक्रिय करण्यासाठी आवश्यक मदत मिळणार आहे, जेणेकरून त्यांची खाती बंद पडणार नाही. यासाठी ग्राहकांनी सुद्धा आपले बँक खाते पुन्हा ॲक्टिव्ह करण्यासाठी सक्रियता दाखवावी लागेल. आर-बी-आयच्या मते बँक खात्यामध्ये नियमित व्यवहार गरजेचे असते. त्यामुळे आपले खाते बंद पाडण्यापूर्वी
खात्यात आर्थिक व्यवहाराची आवश्यकता असते. त्यामुळे ग्राहकांना नियमितपणे आर्थिक व्यवहार करण्याची सवय लागणार आहे. झिरो बॅलन्स बँक अकाउंट उघडल्यानंतर ते दीर्घकाळापासून जर निष्क्रिय असेल तर खाते बंद करण्यापूर्वी संबंधित बँक ग्राहकांनी आपल्या अशा अकाउंटमध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक राहणार आहे, जेणेकरून त्यांचे खाते बंद पडणार नाही. RBIच्या या कडक पावलामुळे बँकिंग ग्राहकांना KYC अपडेट करण्यावर जोर द्यावा लागेल. सर्व खातेधारकांनी यामुळे बँक खात्यांची KYC नियमित अपडेट करणे जरुरी राहणार आहे. RBIने बँकांची भूमिका आणि जबाबदाऱ्याही स्पष्ट केले. बँकांनी आपल्या बँकेसोबत जोडलेल्या ग्राहकांसोबत संपर्क साधून त्यांच्या बँकिंग व्यवहारासाठी जागरूकता वाढवण्यासाठी जोर द्यावा लागेल. सोबतच ग्राहकांना नवीन नियमांची माहिती देण्याची जबाबदारी ही बँकांची असेल. बँक खात्या संदर्भात बँकिंग प्रक्रिया ही सरळ असावी. निष्क्रिय खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि अशा खात्यांची KYC अपडेट प्रोसिजर सुलभ करण्यासाठी बँकेची जबाबदारी असल्याने यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. बँक ग्राहकांना आपल्या बँकेत हवी ती सहाय्यता प्रदान करणे. निष्क्रिय खाते जर बंद पडत असेल तर अशी खाते तात्काळ बंद न करता त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँकांना आपल्या ग्राहकांना आवश्यक ती मदत करावी लागेल. सर्व प्रकारच्या राष्ट्रीय आणि खाजगी बँकांमध्ये डिजिटल सेवा विस्तार करण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या बँका आपल्या डिजिटल बँकिंग सेवांचा आता आणखी विस्तार करावा लागेल. RBIचे ग्राहकांसाठी निर्देश काय? RBIच्या न्यू गाईडलाईन्सनुसार बँक आणि बँकिंग ग्राहक यांच्यासाठी जे नवीन नियम बनवण्यात आले आहेत त्यांच्यात बँक ग्राहकांसाठी काही टिप्स आणि निर्देश स्पष्ट करण्यात आलेले आहेत. त्यांचे पालन करणे ग्राहकांना आवश्यक राहणार आहे. नवीन नियम लागू होण्यापूर्वी ग्राहक आपल्या बँक खाती आणि KYCसाठी पुढील पावले उचलू शकणार. आता बँक ग्राहकांना आपले बंद पडत असलेल्या खात्यामध्ये जे बंद पडण्यापूर्वी नियमित व्यवहार करावा लागेल. बँक ग्राहकांना आपल्या बँक खात्यांची सध्याची स्थिती तपासावी लागेल. आपल्या KYC अपडेट आहे किंवा नाही यावर लक्ष देणे गरजेचे असेल. बँकद्वारे आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्व ग्राहकांना आता बँक शाखेसोबत व्यवहार करताना डिजिटल बँकिंगचा अवलंब करावा लागणार आहे. RBIने बँकिंग ग्राहकांना डिजिटल बँकिंग सेवांचा वापर करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. डिजिटल बँकिंगचे महत्त्व आणखी वाढणार. RBIचे हे नवीन नियम देशात डिजिटल बँकिंगला आणखी चालना देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. कारण बँक आणि ग्राहक दोघींना डिजिटल बँकिंगमुळे फायदे आहेत. यामुळे बँक ग्राहकांना सुविधा मिळून ते कुठूनही आणि कधीही आपल्या बँकिंग सेवेसाठी डिजिटल बँकिंगचा लाभ घेऊ शकतात. डिजिटल बँकिंगमुळे वेळेची बचत होऊन बँकेत जाण्याची गरज राहत नाही. ऑनलाईन व्यवहाराहून बँक आणि ग्राहक दोघांना डिजिटल बँकिंग सुविधाजनक ठरते. कमी किमतीत आणि चार्जेसमध्ये विविध डिजिटल सेवा मोफत किंवा कमी किमतीत उपलब्ध मिळतील. KYC नियमांचे महत्त्व काय? प्रत्येक बँक ग्राहकाला आपल्या KYC नियम समजला पाहिजे, कारण हा बँकिंग प्रणालीचा महत्त्वाचा भाग असतो आणि RBIचे आता आलेले नवीन नियमसुद्धा KYCचे महत्त्व वाढवणारे आहे. KYC ही बँक ग्राहकांची बँकिंग फसवणूक टाळण्यास मदत करते. बँक ग्राहक ओळख पडताळणीमुळे बँकांना आपल्या ग्राहकांची ओळख ठेवणे सहज शक्य होते. KYC ही संबंधित जोखीम चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत करते. KYC बँक ग्राहकांची योग्य पडताळणी सुनिश्चित करते. बँकांना विविध कायदेशीर आवश्यकतांचे पालन करण्यास KYCमुळे मदत मिळते. RBIचे नवीन नियम बँकिंग क्षेत्रावर परिणाम टाकणारे. नुकतेच RBIने बँकिंग सेक्टरकरिता जे नवीन नियम आणले आहेत त्यामुळे बँकिंग क्षेत्रावर याचा व्यापक असा परिणाम झालेला दिसत आहे. बँकांचे संसाधन, मनुष्यबळ आणि तांत्रिक व्यवस्थापनात मदत मिळाली आहे. भविष्यात बँका आपल्या संसाधनाचा आर्थिक कार्यक्षमतेने वापर करू शकतील. तसेच बँक ग्राहक सेवा सुधारून सक्रिय खात्यावर बँका आपला लक्ष केंद्रित करू शकणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.